होणारी गोष्ट पहिल्यांदाच केली ना, असं काहीतरी होतं बघा जे आमच्याबरोबर घडलं. चला सांगते तुम्हाला पुढे. तुम्ही कधी उलटा वडापाव खाल्लाय का हो? नसेल खाल्ला तर चला माझ्या सासूबाईंची रेसिपी दाखवते तुम्हाला. आज ना खूप दिवसातून सासूबाई वडापाव बनवणार होत्या. सासूबाईंना बोललं मला उलटा वडापाव खायचा हा. चल म्हटल्या बनवते उलटा वडापाव. उलटा वडापाव असू दे या सरळ वडापाव असू दे, टेस्ट तर सेमच असते, पण मला उलटा वडापाव खायचा होता आज. तिने मी झटापट बटाटे उकडून घेतले आणि पटापट बटाटे सोलून बारीक करून दिले. नंतर सासूबाईंनी इथे बेसनपीठ रेडी करून ठेवलं. काय पण म्हणा, हा सासूबाई वडापाव खूप छान बनवतात. तिने सासूबाईंनी तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, मिरची, कोथिंबीर, हळद हे सगळं टाकून हे मिश्रण बनवलं होतं. बाहेरचा वडापाव म्हणलं की नको म्हणतात आमच्यात, आणि घरातला असलं की 2-4 हाणतात. तर मस्त असे वडे तळून घेतले तेलामध्ये खमंग. नंतर लास्टला पावामध्ये असा वडा टाकला आणि तो बेसनमध्ये पिठामध्ये पूर्ण बुडवून घेतला. अंगाला पूर्ण बेसन पीठ लावलं आणि तेलामध्ये सोडला. तर तयार झाला बघा हा उलटा वडापाव. साधा सिंपल आहे ना, साधी सिंपल आणि सोपी रेसिपी. तुम्ही पण हा नक्की एकदा ट्राय करून बघा हा. आणि त्यासोबत म्हणजे मिरच्या पाहिजेतच, तर मिरच्या पण तळून घेतल्या होत्या. काल ना आम्ही चिप्स बनवले होते ना, आज शाबूवरीच्या चकल्या बनवणार होतो. मला ना आज सासूबाईंनी 6 वाजताच ओरडून उठवलं होतं. त्याला म्हणलं मॉर्निंग वॉकला सगळे जाऊन येऊया. कधी नव्हे ते आज पहिला दिवस होता बघा आमचा मॉर्निंग वॉकचा. 6 ते 7 वाजेपर्यंत 1 तास आम्ही चाललो आणि घरी आलो परत झोपून गेलो. बघितलं ना, केलेली गोष्ट पहिल्यांदाच केल्यावरती कसं केलं आम्ही. आज पहिला दिवस होता डेली, तर आम्ही असं नाही करणार आहे. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉग.